ऐन उन्हाळ्यात राज्याला लोड शेडिंगचे चटके बसण्याची शक्यता आहे आणि राज्यामध्ये 4000 मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झालाय। परळी, कोराडी, चंद्रपूर प्रकल्पामध्ये बिघाड झाल्यानं अनेक प्रकल्पातली वीज निर्मिती ठप्प झाली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी लोड शेडिंग होण्याची शक्यता आहे। एका रेल्वेसाठी एकाच जिल्ह्यात दोन वेगवेगळी आंदोलनं होण्याची ही राज्याच्या इतिहासातली पहिलीच घटना लातूर जिल्ह्यामध्ये होतीये। मुंबई लातूर एक्सप्रेसचे कर्नाटकातल्या बिदरपर्यंत विस्तारीकरण करण्यात आलंय। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यातल्या लातूर आणि उदगीरमध्ये आंदोलनं सुरू आहेत। एक्सप्रेसचा प्रवास केवळ लातूरपर्यंत सीमित ठेवावा या मागणीसाठी आज लातूरमध्ये बंद पाळण्यात येणार आहे। तर या रेल्वे विस्तारीकरणामुळे या मार्गावरील उदगीरच्या नागरिकांची मुंबईला जाण्यासाठी मोठी सोय झाली आहे। त्यामुळे हे मुंबई बिदर विस्तारीकरण कायम ठेवून ही गाडी दररोज सुरू करावी अशी उदगीरकरांची मागणी आहे। या मागणीसाठी काल उदगीर बंद होता। या बंदला उदगीरकरांनी मोठा प्रतिसाद दिला। सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकानं देखील बंद ठेवून या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवला। कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आता चांगलीच आक्रमक झाली आहे। स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी, कर्जमाफी, शेती पंपाला 24 तास वीज आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला। खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र 3 वर्ष झाली तरी शिफारसी स्वीकारल्या नाहीत। त्यामुळे आम्हाला आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असं राजू शेट्टींनी सांगितलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेपाठोपाठ आता शिवसेनेनं सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याचं ठरवलंय। शिवसेना शिवसंपर्क अभियान राबवणार असून मराठवाड्यापासून या अभियानाची सुरुवात होणार आहे। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात हे अभियान राबवण्यात येईल। तसंच अखेरच्या टप्प्यामध्ये कोकणातही शिवसेना आंदोलन करणार आहे। त्यामुळे सरकारला आता विरोधकांबरोबर सत्तेतल्या मित्रपक्षांच्या संघर्षाचा सामना करावा लागणार आहे। शिवसेनेसह सत्तेतल्या मित्रपक्षांच्या इशाऱ्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा 100%चा नारा बुलंद केलाय। सरकारमध्ये असणारे रोज इशारे देतात, धमक्या देतात, सरकार अस्थिर असल्याची भाषा केली जाते आणि हे थांबवायचं असेल तर भाजपचे 170 आमदार निवडून आणा असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात भाजपच्या मेळाव्यात बोलताना केलं। तर घटक पक्षांना भीती घालू नका असं आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिलंय। जीएसटी बाबत शिवसेनेनं आता आपली भूमिका अचानक बदलल्याचं स्पष्ट झालंय। राज्य आणि केंद्र सरकारच्या दारात भिकेचा कटोरा घेऊन जावं लागणार असेल तर पाठिंब्याबाबत पुनर्विचार करावा लागेल असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय। लोकसभेमध्ये जीएसटीच्या विधेयकांना शिवसेनेनं पाठिंबा दिला होता। मात्र राज्याच्या विधानसभेत पाठिंबा देण्याची वेळ आली असता महापालिकांच्या स्वायत्ततेचा मुद्दा उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल हा थेट ग्राहकांना विकला जावा यासाठी सरकार प्रयत्न करते। मात्र शेतकऱ्यांनी आपला शेतमाल हा थेट ग्राहकांपर्यंत विक्रीला आणला की ग्राहक या शेतमालाची मातीमोल किंमत लावतात। धुळे जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा कृषी बाजार समितीमध्ये न विकता थेट ग्राहकांकडे विक्रीसाठी आणला। मात्र ग्राहक 200 रुपयांची गोणी कधी 50 रुपयाला तर कधी 100 रुपयाला मागून शेतकऱ्यांच्या कष्टाला मातीमोल करण्याचं काम करतात। शहरी भागामध्ये फिरून सुद्धा शेतकऱ्यांचा योग्य किमतीमध्ये कांदा विकला जात नसल्यानं शेतकरी हताश झालेत। अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर कृषी उत्पादन बाजार समितीच्या संचालक मंडळानं हमीभावापेक्षा कमी भावानं शेतमाल खरेदी न करण्याचा आदेश काढलाय। मात्र व्यापाऱ्यांनी या आदेशाला न जुमानता खरेदी प्रक्रिया बंद पाडली। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आदेशाचं पालन करून व्यापाऱ्यांनी शेतमाल खरेदी करावा या मागणीसाठी उपसभापती कुलदीप काळबांडे उपोषणाला बसले। भंडारा जिल्ह्यामध्ये उष्माघातामुळे 3 मजुरांचा मृत्यू झाला। यामध्ये एका महिलेचा समावेश आहे आणि हे सर्व रोजगार हमी योजनेवर काम करणारे मजूर आहेत। भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातल्या नागडेंगरी गावामध्ये रोजगार हमी योजनेचं काम सुरू आहे। गावातले 200 पेक्षा जास्त मजूर या ठिकाणी रस्ते आणि शौचालयाचं काम करतात। भर उन्हात हे काम सुरू असल्यानं यामधल्या 3 मजुरांची प्रकृती बिघडली। त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। एकाच गावातल्या गरीब कुटुंबातल्या 3घांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे। या मजुरांच्या कुटुंबांना शासनानं आर्थिक मदत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे।
सिंधुदुर्गमध्ये कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवलीच्या काही भागामध्ये काल जोरदार पाऊस झाला. पावसामुळे उन्हाच्या कडाक्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. पाऊस सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये पडला, त्यामुळे साहजिकच हापूसला मात्र कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा हवामान तज्ज्ञांनी दिलाय. इंदापूर तालुक्यातल्या तरंगवाडी तलावातल्या पाण्यावरून सध्या जोरदार व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याच तरंगवाडी तलावामध्ये पाणी आल्यावर आता पुन्हा इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांना टार्गेट करण्यात आलंय. तरंगवाडी तलावासाठी पाणी येत असताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या शेतीसाठी एका भल्या मोठ्या विहिरीमध्ये वळवल्याचा आरोप आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर होतोय. दरम्यान गावच्या काही ग्रामस्थ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला असून हा राजकीय डाव असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलंय. प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांनी मानवाला इशारा दिलाय. आगामी 100 वर्षात मानवाला पृथ्वी सोडून नव्या ग्रहावर आसरा घ्यावा लागेल असं भाकीत स्टीफन हॉकिंग्स यांनी वर्तवलंय. हवामान बदल, उल्कापात आणि लोकसंख्येचा भस्मासूर यामुळे पृथ्वी भकास होईल, त्यामुळे मानवाला राहण्यासाठी नवा ग्रह शोधावा लागेल असंही मत हॉकिंग्स यांनी मांडलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दक्षिण आशियाई उपग्रह अर्थात GSAT-9 उपग्रहाचं आज त्यांच्या हस्ते शुक्रवारी प्रक्षेपण होणार आहे. तामिळनाडू इथल्या इस्रोच्या श्रीहरिकोटा या प्रक्षेपण तळावरून संध्याकाळी 4:57 त्याचं प्रक्षेपण केलं जाईल. सार्क समूहातल्या भारताबरोबर इतर 7 देशांसाठी सार्क उपग्रहाची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये नेपाळमधल्या 18व्या सार्क परिषदेमध्ये मांडली होती. मात्र पाकिस्तानने या उपग्रहाचा वापर करण्यास नकार दिला आणि त्यामुळे सार्कऐवजी आता दक्षिण आशियाई उपग्रह असं या उपग्रहाचं नामकरण करण्यात आलं आहे. बुधवारी ISI एजंट अल्ताफ कुरेशीला अटक केल्यानंतर आणखी एका ISI एजंटला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. ISIचा आणखी एक एजंट मुंबईतून अटक झाली आहे. मुंबईतल्या आगरीपाडा भागातून जावेदला अटक करण्यात आली आहे. जावेद हा ISI या गुप्तचर संस्थेच्या थेट संपर्कात होता आणि त्याला पाकिस्तानहून आफ्ताब अलीला हेरगिरी करण्याचे पैसे देण्याचे आदेश मिळाले होते. जावेदच्या सांगण्यावरून आगरीपाड्यातल्याच अल्ताफ कुरेशीनं फैजाबादचा ISI एजंट आफ्ताबला पैसे पाठवल्याचे ठोस पुरावे देखील ATSला मिळालेत. उत्तर प्रदेश ATSनं महाराष्ट्र ATSच्या मदतीनं ही कारवाई केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतून ISI एजंटच्या अटकेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरू आहे. भामरागड इथं नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात जिल्हा पोलीस दलाचा एक जवान शहीद झालाय. सुरेश तेलामे असं जवानाचं नाव आहे. नक्षलवाद्यांनी जवानांची 2 बुलेटप्रूफ गाड्या उडवलेल्या भूसुरुंग स्फोट घडवत नक्षल्यांनी कृत्य केलं. यामध्ये 19 जवान जखमी झाल्याचं वृत्त येत आहे. जखमींना तात्काळ रायपूरच्या रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर बस्तरचा दौरा करणार आहेत. गेल्या आठवड्यात सुकमामध्ये झालेल्या नक्षली हल्ल्याप्रकरणी 11 संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. CRPFनं केलेल्या या कारवाईमध्ये चिंतालनार आणि चिंता गुफा इथनं काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं सहाय्यक महानिरीक्षक P. सुंदरराज यांनी सांगितलं. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तर झारखंडमध्ये 2 कडव्या माओवादी नेत्यांनी आत्मसमर्पण केलंय. नकुल यादव आणि मदन यादव अशी त्यांची नावं आहेत. मध्य प्रदेशातलं ऐतिहासिक इंदूर शहर देशातलं सर्वात स्वच्छ शहर ठरलंय. केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वच्छ शहरांचं सर्वेक्षण 2017चे निष्कर्ष जाहीर केले आणि यामध्ये महाराष्ट्रातलं नवी मुंबई हे एकमेव शहर 8व्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशातलं गोंडा हे शहर सर्वात अस्वच्छ शहर ठरले. तर महाराष्ट्रातलं भुसावळ हे 2ऱ्या क्रमांकाचं अस्वच्छ शहर म्हणून नोंदवण्यात आलंय. देशभरातल्या 434 शहरांमधल्या 37 लाख नागरिकांचा या सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात आला. पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेलं वाराणसी 32व्या स्थानावर असलं तरी त्याचा क्रमांक बराच वर आलाय. गेली 2 वर्ष पहिल्या क्रमांकावर असलेली मैसूर आता 5व्या स्थानावर घसरण झाली आहे. स्वच्छ टॉप 10 शहरामध्ये नवी मुंबईनं स्थान पटकावलं. नवी मुंबई 8व्या क्रमांकावर आहे तर पहिल्या क्रमांकावर इंदोरनं कब्जा केला. शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडूंनी याबाबतची घोषणा केली.
पुण्यातल्या कचरा कोंडीची आता राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली आहे। पुण्यामधल्या कचरा कोंडीवरून राज्य सरकारनं आता आयुक्तांकडे अहवाल मागितलाय। येत्या 2 ते 4 दिवसात हा अहवाल येणं अपेक्षित आहे। कचरा कोंडीचा आजचा 21वा दिवस आहे। पुण्यामध्ये कचरा उचलला गेलेला नाहीये, तर संपूर्ण पुणे शहराला अक्षरशः कचरा कोंडीचं रूप आलंय। जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचल्याचं चित्र आहे, त्यामुळे पुणेकरांमध्ये नाराजी आहे। पुणे शहराला लागून असलेल्या 34 गावांचा पालिकेमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिलेत। गावांच्या समावेशाबाबतची राज्य सरकारची अंतिम भूमिका ही मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केली जाणार आहे। शहर आणि शहरालगतची गावं यांच्यातली सीमा आता नष्ट झाल्यात आणि ही गावं शहरांचाच एक भाग झाली आहेत। तरी देखील ती अजूनही महापालिका क्षेत्राच्या बाहेर आहेत आणि त्यामुळे धड गाव ना धड शहर अशी अवस्था निर्माण झाल्यानं तिथे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि या पार्श्वभूमीवर पुणे शहराला लागून असलेली ही गावं आता महापालिकेमध्ये सामावून घेण्याची सर्वपक्षीय कृती समितीची मागणी आहे। नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यानं यावर्षी जलयुक्तच्या कामांमध्ये राज्यातल्या तालुका स्तरावर 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं। सुमारे 22 गावांमध्ये 1089 विविध प्रकारच्या कामांमुळे तालुक्यातल्या भूजल पातळीचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेलं आहे। पाण्याच्या मुबलकतेमुळे तालुक्यातली पिकं पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालाय। स्ट्रॉबेरीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या भिलार गावाची एक नवी ओळख निर्माण होणार आहे। पुस्तकांचं गाव म्हणून आता हे गाव ओळखलं जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलं। भिलारच्या प्रकल्पात 25 घरं सहभागी झालेत आणि त्या प्रत्येक ठिकाणाचं असं सुसज्ज आणि सुंदर ग्रंथालयात रूपांतर करण्यात आलंय। इथं कथा, कविता, कादंबरी, संत साहित्य, स्त्री साहित्य, बालसाहित्य, इतिहास, निसर्ग, पर्यावरण, पर्यटन, लोकसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र अशी एक ना अनेक पुस्तकं वाचण्याची संधी मिळणार आहे। एका घरामध्ये जवळपास 400 ते 500 पुस्तकं अशी एकूण 15,000 पुस्तकं वाचकांसाठी उपलब्ध आहेत। मुंबईमध्ये नव्या बांधकामांवर 1 वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठवण्यास आता हायकोर्टानं स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलेला आहे। पर्यावरणपूरक पद्धतीनं मुंबईतल्या घनकचरा व्यवस्थापनाची कोणती पावलं मुंबई महापालिकेनं न उचलल्यामुळे बंदी उठवण्याचा प्रश्नच नसल्याचं न्यायमूर्ती अभय ओक आणि चंद्रकांत भडंग यांच्या खंडपीठानं ही मागणी करणारी याचिका फेटाळून लावली। महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीनं याबद्दलची याचिका दाखल केली होती। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला केलाय। शॉपियन जिल्ह्यामध्ये लष्कराच्या जवानांचा गस्ती पथक तैनात होतं आणि त्याचवेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये 2 जवानांसह एक नागरिक जखमी झालाय। मात्र उपचारांदरम्यान या नागरिकाचा मृत्यू झालाय। संपूर्ण देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधातल्या अपिलावर आज अंतिम निकाल येणार आहे। 13 मार्च 2014ला दिल्ली उच्च न्यायालयानं 4ही आरोपींची फाशीची शिक्षा निश्चित केली आहे। या निर्णयाविरोधात मुकेश पवन, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंह या 4 आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। 27 मार्चला अपिलावर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायमूर्ती दीपक मिश्रा, आर भानुमती आणि अशोक भूषण यांचं खंडपीठ यावर अंतिम निकाल देईल। मुंबईतल्या चर्नी रोड इथल्या सैफी रुग्णालयात दाखल असलेल्या आणि जगातली सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला डिस्चार्ज देण्यात आला आणि यापुढच्या उपचारासाठी तिला आता अबुधाबीच्या बर्जिल रुग्णालयामध्ये हलवण्यात येणार आहे। सकाळपासूनच अबुधाबीच्या बर्जिल रुग्णालयातली टीम डिस्चार्ज रिपोर्ट घेण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली। इमानच्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या, मात्र त्यानंतर इमानच्या डिस्चार्ज प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले। इमानच्या बहिणीनं डिस्चार्ज पेपरवर सही करण्यास नकार दिल्यामुळे या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला होता। त्यावेळी आरोग्यमंत्री दीपक सावंत सैफी रुग्णालयामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर इमानच्या डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। इमानसोबत अबुधाबीला सैफी हॉस्पिटलची 13 डॉक्टरांची टीम सुद्धा जाणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे 60 वर्ष करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। सरकारी कर्मचाऱ्यांचं वय 58 वरून 60 करण्याच्या निर्णयाप्रत राज्य सरकार आल्याचं बोललं जातंय। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महिन्याच्या अखेरीस अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। राज्याच्या प्रशासनात सुमारे 2.25 लाख कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत। सेवानिवृत्तीचं वय वाढल्यास अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे प्रशासनाच्या कामकाजाची गती वाढवण्यास मदत होईल असं सांगितलं जातंय।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.